महापालिकेच्या ताफ्यात 10 इलेक्ट्रिक बसेस केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत महानगरपालिकेला 57 ई बसेस प्राप्त झाल्या आहेत। त्यापैकी 10 ई बसेस आल्या आणि त्याचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आले। वसई-विरार शहरात वाहनांचे वाढते प्रदूषण पाहता महानगरपालिकेने ई बस सेवा देण्याचा निर्णय घेतला। मात्र बसेस दाखल झाल्या नव्हत्या, परंतु स्वातंत्र्य दिनाला या इलेक्ट्रिक बसेस आल्या असल्याने नागरिकांना प्रवास करणं सुलभ जाणार आहे। या बसमुळे प्रदूषण रोखले जाणार आहे, त्यामुळे पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। उद्घाटन प्रसंगी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह आमदार हितेंद्र ठाकोर, आमदार क्षितिश ठाकोर यांच्यासह अन्य मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। यापुढे 47 ई बसेस केव्हा येणार याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत, जेणेकरून इलेक्ट्रिक बस सेवा अधिक मिळू शकेल। 77व्या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या सर्व नागरिकांना, पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो। आणि आज आपण नवीन वास्तूमध्ये मागच्या 12 जुलैला इथे शिफ्ट झालेलो आहोत। हा पहिला स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय। यामध्ये आपण आणि याच निमित्ताने आपल्याला नागरिकांना पर्यावरणपूरक अशी सेवा मिळावी म्हणून आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाअंतर्गत ज्या प्राप्त झाल्या आहेत त्या देखील आपण आज लोकार्पण केलेलं आहे। आणि ज्या महापुरुषांचं एक स्मरण वेळोवेळी व्हावं यासाठी आपण 3 तैलचित्र म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि आपलं चिमाजी आप्पा यांचं देखील तैलचित्रांचं आपण लोकार्पण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे। हा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे आणि तसाच तो कायम राहील अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्याच पद्धतीने नागरिकांना तत्पर आणि चांगल्या सुविधा, सोयी आणि त्यांचे कामं तत्परतेने होतील हा देखील आमचा मानस राहणार आहे।